तर कस्टमरची ऑर्डर आली होती आणि त्यांचं म्हणणं असं होतं, की मला एकदम लाईट कलरमध्येच फ्रेम बनवून पाहिजे आहे. जास्त डार्क कलर यूज करू नका. त्याच्यामुळे मी पटपट सर्व सामान काढून घेतलं. त्याच्यानंतर मी वेट मशीन घेतली. वेट मशीनवर मी बरोबर वेट करून घेतलं. हे तुम्ही पाहत आहात, की मी प्लास्टिकचा ग्लास घेतला आहे, कारण त्याच्यामध्ये व्यवस्थित वेट होतं. कारण त्या प्लास्टिकच्या ग्लासचं जे पण वेट आहे, ते आपल्याला वेट घ्यायचं नाही आहे. फक्त आपल्याला रेझिन आणि हार्डनरचं वेट घ्यायचं आहे. तर मी रेझिन घेतला आहे 20 ग्रॅम आणि हार्डनर घेतला आहे 10 ग्रॅम, म्हणजे हार्डनरच्या दुप्पट मी घेतला आहे रेझिन. तर व्यवस्थित वेट करून घेतला आहे. जर मी व्यवस्थित वेट न करता रेझिन यूज केलं तर ते फ्लेक्झिबल होईल आणि ती फ्रेम खराब होईल. त्याच्यामुळे त्याचं व्यवस्थित वेट करून घेतलं आहे. वेट करून घेतल्यानंतर मी सर्व कलर मिक्स केले आहे, कारण त्यांना लाईट कलर पाहिजे होते. तर मी लाईट कलरमध्ये मिक्स करून घेतलं आणि मी ते मोल्डमध्ये सर्व सेट करत आहे. मी हे खूप कमी यूज केले, कारण ही फर्स्ट लेयर आहे. फायनलसाठी तुम्हाला मी पार्ट 2 अपलोड करेलच, पण हा पार्ट 1 आहे, ज्याच्यामध्ये मी फक्त फर्स्ट लेयर कंप्लीट केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता. मी खूप लाईट कलर ठेवलेले आहे आणि कोणतंही रेझिन मी वाया घालत नाही आहे, कारण की जे रेझिन उरलं होतं त्याच्यामध्ये मी दुसरं प्रोडक्ट बनवून घेतलं. तर तुम्ही पाहू शकता, मी दुसरं पण प्रोडक्ट बनवून घेतलं लगेच, म्हणजे जे राहिले होते त्याच्यामध्ये माझे 2 प्रोडक्ट तरी कंप्लीट झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता, ही फक्त फर्स्ट लेयर आहे.